नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, कोणतेही प्रश्न स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 27 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय फिलॉसॉफी ऑलिम्पियाड 2026 मध्ये कांस्य पदक जिंकणारा महाराष्ट्रातील विद्यार्थी कोण आहे, असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सार्थक ढोले असं नाव आहे त्यांचं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. सार्थक ढोले यांनी इंटरनॅशनल फिलॉसॉफी ऑलिम्पियाड 2026 मध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. ते महाराष्ट्रातल्या अकोल्याचे आहेत आणि ऑलिम्पियाड पोलंडमध्ये झाली आणि ही स्पर्धा तत्वज्ञान या विषयावरती आधारित असते, हे लक्षात घ्या. आणि IPO म्हणजेच इंटरनॅशनल फिलॉसॉफी ऑलिम्पियाड मध्ये विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक लेखन कौशल्य आणि विचारशक्ती तपासली जाते. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा. प्रोजेक्ट झिरो ही भ्रष्टाचार विरोधी मोहीम कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ या राज्याने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. केरळने प्रोजेक्ट झिरो नावाची भ्रष्टाचार विरोधी मोहीम सुरू केलेली आहे. ही मोहीम 26 मे 2026 पासून सुरू झाली आणि प्रोजेक्ट झिरोचा भर लाचखोर, सायबर गुन्हे आणि सतर्कता प्रक्रियेवरती असणार आहे. आणि यामध्ये तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या गोपनीयतेचं पूर्णपणे रक्षण केलं जातं. केरळमधील व्हिजिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरो हीच या मोहिमेसाठी मुख्य एजन्सी आहे, हे लक्षात घ्या. आणि प्रोजेक्ट झिरो अंतर्गत डिजिटल भ्रष्टाचारावरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा. ब्रिटनमधील रॉयल टाउन ऑफ सटन कोल्डफील्डच्या महापौरपदी 2026-27 साठी कोणाची निवड झालेली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर नितीन राऊत यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डॉक्टर नितीन राऊत हे मूळचे दादर मुंबईचे आहेत आणि 2026-27 साठी सटन कोल्डफील्डच्या महापौरपदी त्यांची निवड झालेली आहे. आणि सटन कोल्डफील्ड हे ब्रिटनमधील ऐतिहासिक रॉयल टाउन आहे, ज्याला 1528 मध्ये राजा हेनरी 8 यांनी हा दर्जा दिलेला आहे. आणि डॉक्टर राऊत हे शहराचे पहिले भारतीय वंशाचे महापौर ठरलेले आहेत आणि वेस्ट मिडलँड भागातही ते पहिले हिंदू महापौर ठरलेत आणि त्यांना ब्रिटनमधील पहिले मराठी महापौर देखील मानतात. ठीक आहे, हे लक्षात घ्या. आणि सध्या ते NHS मध्ये कन्सल्टंट गायनकोलॉजिस्ट म्हणून सेवा देत आहेत. आणि मीर ग्रीन कम्युनिटी सेंटर आणि स्थानिक ग्रंथालय वाचवण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे, हे त्यांचं कार्य आहे. ओके, पुढील प्रश्न चौथा. भारत आणि कॅनडा यांनी 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलर्स पर्यंत वाढवण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे, भारत आणि कॅनडा 2030. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 50 अब्ज डॉलर इतकं. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि कॅनडा यांनी 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर इतका व्यापार वाढवायचं ठरवलेलं आहे. आणि CEPA म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक्स पार्टनरशिप ॲग्रीमेंट, ज्यामध्ये वस्तू, सेवा, गुंतवणूक आणि नियामक सहकार्य या सगळ्यांचा समावेश होतो. आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल 25 ते 27 मे 2026 या काळामध्ये कॅनडा दौऱ्यावरती गेले होते आणि त्यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने
आणि इंटरनॅशनल ट्रेड मिनिस्टर मनिंदर सिंह सिंधू यांची भेट देखील घेतली यासाठी. आणि कॅनडाकडून टीम कॅनडा डेलिगेशन 2026 मध्ये भारतात येणार आहेत. आणि ऊर्जा, कृषी, अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात दोन्ही देश एकत्र काम करणार आहेत. मुख्य विषय हे असतील यामध्ये. ठीक आहे. पुढील प्रश्न 5वा. 2026चा पद्मश्री पुरस्कार कोणत्या प्रसिद्ध तमाशा कलाकाराला जाहीर झालाय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रघुवीर खेडकर यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. रघुवीर खेडकर यांना 2026 सालच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांना हा पुरस्कार तमाशा लोककलेतील त्यांच्या योगदानासाठी मिळालेला आहे. आणि तमाशा लोककलेला हा पहिलाच पद्म पुरस्कार आहे, त्यामुळे त्याचं महत्त्व विशेष आहे. म्हणून मी देखील हा प्रश्न घेतलाय, कारण की जे प्रसिद्ध आहेत ते आपल्या लक्षात राहतात आणि नेमके हे पॉइंट आपण विसरू शकतो, म्हणून हा प्रश्न घेतलाय. ठीक आहे. मागच्या 40 वर्षांहून जास्त काळ ते या क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या आईचं नाव कांताबाई सातारकर असून त्यांचा तमाशा फड रघुवीर खेडकर पुढे नेत आहेत. म्हणजे आईचं कार्य ते पुढे नेत आहेत. आणि सध्या ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत. आणि त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जीवन साधना गौरव पुरस्कार देखील मिळालेला आहे. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. आणि पठ्ठे बापूराव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. हे तीनही गोष्टी लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 6वा. भारतातील पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तिरुअनंतपुरम येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतातील पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय तिरुअनंतपुरम येथे सुरू झालेलं आहे. या संग्रहालयाचं नाव आहे म्युझियम ऑफ मेडिकल अचीव्स असं आहे. आणि 25 मे 2026 रोजी त्याची सुरुवात झाली. आणि केरळमध्ये हे पहिलं खाजगी वैद्यकीय संग्रहालय आहे. आणि तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे. आणि संग्रहालयाची स्थापना शिवराम यांनी केली. आणि ॲनाटॉमी आणि पॅथॉलॉजी शिक्षणासाठी मेडिकल म्युझियम चा मोठा उपयोग होत असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न 7वा. मे 2026 मध्ये नाटो परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हेल्सिंगबर्ग येथे नाटोची बैठक झालेली होती. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. मे 2026 मध्ये नाटो परराष्ट्र मंत्र्यांची बैठक स्वीडनमधील हेल्सिंगबर्ग शहरामध्ये झाली. आणि ही बैठक अंकारा नाटो समिट 2026 साठी खूप महत्त्वाची होती. आणि नाटो समिट 2026 च्या 7-8 जुलै रोजी अंकारा तुर्की येथे होणार आहे. पुढील आणि बैठकीमध्ये युक्रेनला मदत आणि समर्थन सुरू ठेवण्यावरती भर दिला गेला. काही महत्त्वाचे पॉइंट्स. आणि नाटो देशांनी रक्षा क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवावी या मुद्द्यांवरती देखील चर्चा झाली. आणि स्टेट ऑफ होर्मुझमधील नेव्हिगेशन फ्रीडमबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. आणि नाटो मिलिटरी कमिटीची बैठक सप्टेंबर 2026 मध्ये डेन्मार्क येथे होणार आहे. पुढील प्रश्न 8वा. भारतीय रेल्वेच्या चिराग उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हैदराबाद येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. चिराग म्हणजे भारतीय रेल्वेचं सेंट्रल ऑफ एक्सलन्स आहे. आणि या केंद्राचं उद्घाटन 25 मे 2026 ला झाले. आणि हे केंद्र हैदराबादमधल्या मोला अली परिसरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. हे तेलंगणामध्ये हैदराबादच्या आसपास आहे हे ठिकाण. आणि चिरागचं पूर्ण नाव म्हणजे सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टीम रिसर्च अँड ॲनालिटिक्स इन गव्हर्नन्स असं आहे.
लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि इथे HR मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनवरती भर दिला जातो. भारतीय रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना HRMS आधारित ट्रेनिंग देखील या अंतर्गत मिळणार आहे. आणि चिराग हे केंद्र HR नीती तयार करण्यासाठी एक थिंक टँक म्हणून काम करणार आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 9वा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC च्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नुकतीच? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, प्रियांका नारनवरे असं नाव आहे त्या मॅमचं. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. प्रियांका नारनवरे या IPS अधिकारी आहेत आणि त्यांनी MSRTCच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलाय आणि त्या उपमहानिरीक्षक म्हणजे DIG दर्जाच्या अधिकारी आहेत. आणि नियुक्ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात करण्यात आलेली आहे. आणि MSRTCला राज्याची जीवनवाहिनी असं म्हटलं जातं आणि त्याचं मुख्यालय हे मुंबईमध्ये आहे. आणि या विभागाकडे महसूल गैरव्यवहार रोखण्याची जबाबदारी असते आणि तिकीट गैरव्यवहारांवरती नियंत्रण ठेवण्याचंही काम या विभागाकडे आहे. ठीक आहे. ही महत्त्वाची जबाबदारी असणार आहे त्यांच्यावरती. आणि हे पद अनेक वर्ष रिक्त होतं पण त्याच्यावरती आता खूप वर्षांनी नियुक्ती झालेली आहे एका अधिकाऱ्याची. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. ऑइल इंडिया लिमिटेडने नवीन नैसर्गिक वायू क्षेत्राचा शोध राजस्थानातील कोणत्या क्षेत्रात लावलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, दांडेवाला क्षेत्र येथे, म्हणजे त्या एरियाचं नाव. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ऑइल इंडिया लिमिटेडने राजस्थानात नवीन नैसर्गिक वायू क्षेत्राचा शोध लावलेला आहे आणि हा शोध दांडेवाला क्षेत्रामध्ये लावला आणि जैसलमेर जिल्ह्यामध्ये हे स्थित आहे. ठीक आहे. आणि हा शोध 22 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आला. सनू फॉर्मेशन मध्ये प्रथमच नैसर्गिक वायू सापडला आहे आणि या शोधासाठी विहीर सुमारे 950 मीटर खोलपर्यंत खोदण्यात आली आणि गॅस प्रवाह सुमारे 25,000 SCMD नोंदवण्यात आला. SCMD म्हणजे स्टँडर्ड क्युबिक मीटर पर डे असा त्याचा फुल फॉर्म होतो. आणि हरदीप सिंग पुरी यांनी 23 मे 2026 रोजी या शोधाचा उल्लेख केला. आणि राजस्थान हे भारतातील महत्त्वाचं हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन रिजन मानलं जातं. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. महाराष्ट्र सरकारने ॲग्रिको इंडिया कंपनीसोबत किती कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 400 कोटी रुपये इतका. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. महाराष्ट्र सरकारने ॲग्रिको इंडिया सोबत सामंजस्य करार केला. या प्रकल्पात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि ही गुंतवणूक पुणे जिल्ह्यात करण्यात येणार आहे. आणि हा प्रकल्प फुलगाव पुणे येथे उभारला जाईल. आणि ॲग्रिको इंडिया ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना क्षेत्रात कार्यरत आहे आणि हा प्रकल्प ग्लोबल इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग सेंटर म्हणून विकसित होणार आहे. आणि या गुंतवणुकीमुळे सुमारे 1000 रोजगार निर्माण होणार आहेत. आणि हा प्रकल्प महाराष्ट्राच्या क्लायमेट ॲक्शन प्लॅनला बळकटी देणारा ठरणार आहे असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. इन्व्हेस्टर्स सपोर्ट हे ऑनलाईन पोर्टल कोणत्या संस्थेनं सुरू केलेलं आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, भारत सेमीकंडक्टर मिशनने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इन्व्हेस्टर सपोर्ट पोर्टल भारत सेमीकंडक्टर मिशनने सुरू केलेला आहे आणि हे पोर्टल मेटी अंतर्गत
कार्यरत आहे. मेल्टी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि पोर्टलचा उद्देश आहे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणं आणि सेमीकंडक्टर इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी हा उपक्रम राबवला गेलेला आहे. आणि पोर्टलवरती गव्हर्नमेंट स्कीम्सचीही माहिती उपलब्ध असणार आहे. आणि भारतात ट्रस्टेड सेमीकंडक्टर्स इकोसिस्टीम विकसित करण्यावरती भर असणार आहे. ठीक आहे, तर आजचे आपले 27 मे 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. आणि आजचं लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.